कॅप्टन खरात हा याचे तोंड ज्या दिवशी खऱ्या अर्थाने उघडेल त्यावेळेला या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचं स्वरूप आणि रूप हेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर येईल. आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ज्या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांना कॅप्टन खरात याच्या व्हिडिओतून वाचवण्यासाठी तुमच्यावर अनेक प्रकारचा दबाव येईल, परंतु त्या दबावाला भीक न घालता खरातचे व्हिडिओ पूर्णपणे मोकळे करा, उघड करा आणि जनतेसमोर सुद्धा आणा आणि ह्या कलंकित असलेल्या तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना हकालपट्टी करा. ज्या पद्धतीने हे सगळं समोर येतं आहे, खरं तर आपल्याच पक्षाचे नेते भास्कर जाधव असे म्हणालेत की हा जो प्रकार आहे हा आताचे जे अधिवेशन झालं त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना माहिती होता, ही माहिती विधानसभेमध्ये समोर यायला पाहिजे होती. अजूनही दिवस गेलेले नाहीत, अजून 2 दिवस अधिवेशन आहेच. मला वाटतं 23-24पर्यंत अधिवेशन आहे आणि ह्या अधिवेशनमध्ये याच्यावर सखोल चर्चा होण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा मंजूर झाला असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि काही ज्यांच्याकडे रुपाली चाकणकर यांच्यासारख्या संविधानात्मक अधिकार ज्यांनी सांभाळले त्यांच्यासारखी लोक त्या कॅप्टन थोरातांचे शिष्य बनवून त्यांचे पाय धुत होते. ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. दीपक केसरकर जे मंत्री होते त्यांच्या नातेवाईकांची ह्या प्रकरणामध्ये SIT चौकशी सुरू झाली. खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच SIT चौकशी करण्याची आवश्यकता आहे. असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दीपकभाई केसरकरने दाखवला आणि गुवाहाटीचा रस्तासुद्धा खरातांनी ह्या सर्व मंडळींना दाखवला. त्यामुळे भ्रष्टाचारी आणि अत्यंत कलंकित असलेल्या कॅप्टन खरातांच्या जाळ्यामध्ये जे मंत्री आहेत किंवा कॅप्टन खरातांच्या सेवेमध्ये जे मंत्री मग्न झाले होते त्या सगळ्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची आवश्यकता आहे. सर, एकीकडे जर बघायला गेलं तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. मात्र चाकणकर यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण कुठेतरी थांबवलं जाते का किंवा त्यांची कुठेतरी दिशाभूल केली जाते का? शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ह्या संपूर्ण म्हणजे कॅप्टन थोरातांच्या व्हिडिओचं पूर्ण चौकशी होईपर्यंत कदाचित त्यांचा घात करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून कॅप्टन खरातांच्या जीवाचं रक्षण करणं हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रथम कर्तव्य राहील. कारण कॅप्टन खरातांच्या कडून पोलीस ज्या वेळेला एक वेगवेगळ्या नेत्यांची भांडाफोड करतील त्यावेळेला ह्या नेत्यांकडून कॅप्टन खरातांना सुद्धा संपवलं जाईल अशी मला भीती आहे. सोशल मीडियावरती ज्या पद्धतीचे आता फोटो व्हायरल होत आहेत, म्हणजे रुपाली चाकणकरांच्या अनामिक कट केलेचा जसा फोटो येतो आहे तसा सुनील तटकरे यांचाही देखील फोटो व्हायरल होत आहे. केवळ फोटो व्हायरल झाले म्हणजे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले असं होऊ शकत नाही. पण प्रत्यक्षात म्हणजे पाद्यपूजा करणारी मंडळी त्यानंतर अशोक खरातच्या ह्या व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व झालेली जी मंडळी आहेत ह्यांचा शोध घेऊन त्यांची हकालपट्टी त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पुरोगामी म्हटलं जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारची जी प्रकरणं पुढे येत आहेत, काय नेमकं राजकारण चाललं आहे कुठे हे खरं म्हणजे महाराष्ट्राचं एकटीनंच आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण म्हणजे त्या खरातांच्या सेक्स स्कॅन्डल म्हणा किंवा गैरव्यवहार म्हणा किंवा इतर अनैतिक कृत्य म्हणा त्याच्यामध्ये सहभागी झालेल्यांना कठोरातली कठोर शिक्षा करण्याची आवश्यकता आहे. राजकारणी असतील तर त्यांचीसुद्धा नावं उघड करण्याची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत विविध पुढाऱ्यांची नावं पुढे येत आहेत, नेत्यांची नावं पुढे येत आहेत. पुढे जाऊन तुमच्या पक्षाचं एखाद्या नेत्याचं नाव आलं तर तुमची काय भूमिका असणार? नाही, खरातांच्या सेवेशी जे मग्न झालेले असतील आणि त्यांच्या कारनाम्यामध्ये जे सहभागी असतील त्या सगळ्यांची त्या पक्षातून हकालपट्टी नव्हे तर समाजाने सुद्धा त्यांना बहिष्कृत करण्याची गरज आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.